आणि आता एक मोठी बातमी आपण पाहतोय। तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील शिळांना चक्क जॅकचा आधार देण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी पाहतोय। जॅक लावलेला एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ साम टीव्हीवरती समोर आलेला आहे। तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्याला धोका असल्याचं आता समोर येत आहे। तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे गेल्यानं आता त्यांना जॅकचा आधार दिला गेलेला आहे। तडे गेलेल्या शिळांना चिटकवल्याचा त्याला काचा देखील चिटकवण्यात आलेला आहे आणि जॅक लावलेला हाच एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ तुम्ही सध्या साम टीव्हीवरती पाहताय। सामच्या कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडिओ जो आहे तो कैद झालेला आहे। या प्रकारामुळे आता स्थानिकांमधून सुद्धा संताप व्यक्त केला जातोय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा गाभारा राम भरोसे का असाच प्रश्न आता भाविक विचारतायत। बालाजी सुरवसे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। बालाजी, आपण पाहतोय की अतिशय गंभीर असा व्हिडिओ जो आहे आपल्या हाती लागलाय। भाविक सुद्धा यामुळे आता चिंतेत आहेत, संताप व्यक्त करतायत। सविस्तर अपडेट। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं आणि गेल्या महिनाभरापूर्वी जर आपण पाहिलं तर मंदिराचे मुख्य महंत जे आहेत ते तुकोजी बुवा यांनी मंदिरामध्ये ज्यावेळेस पाहणी करत होते त्यावेळेस या मंदिरातील पुरातन ज्या काही स्टाईल्स तिथे लावलेल्या होत्या त्या काढण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर मंदिरातील ज्या काही शिळा आहेत त्यांना तडे गेल्याचा जो प्रकार आहे तो समोर आलेला होता आणि त्यानंतर प्रशासनाने आणि पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली होती। मात्र तोपर्यंत या ज्या शिळा आहेत आणि या मंदिराचं आणि मुख्य गाभाऱ्याचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून आता चक्क या ठिकाणी जे आहे ती जॅक लावलेली जी परिस्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर कुठेतरी स्थानिकातून मोठा या ठिकाणी खेद व्यक्त करण्यात येत आहे। जर आपण पाहिलं तर मंदिरातील जी मुख्य मूर्ती आहे तुळजाभवानी देवीची जी मुख्य मूर्ती आहे ती मुख्य गर्भ गाभारा जो आहे त्या गाभाऱ्यातील या शिळांना जे आहे ते आता जॅक लावल्याचा जो आहे तो व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे आणि त्यानंतर आता कुठेतरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि मंदिरातील जी मुख्य मूर्ती आहे तिचं संरक्षण कसं करता येईल याकडे लक्ष देण्याची मागणी जी आहे ती भाविकातून आणि पुजाऱ्यातून देखील आता करण्यात येत आहे। अच्छा, धन्यवाद बालाजी। अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। ही दृश्य आपण पाहतोय सध्या तुळजाभवानीच्या गाभाऱ्याला जॅक लावल्याचं पाहायला मिळतंय आणि म्हणून भाविक संतप्त झालेत। प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे। पुरातन असं मंदिर आहे, त्याचं जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे। मंदिराच्या भिंती ज्या आहेत त्यांना तडे गेलेत, त्यामुळे लवकरात लवकर त्यांची पुनर्बांधणी व्हावी अशीच मागणी आता मंदिर प्रशासन करताय, भाविक करतायत।